रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी होणार आहे। चाकणकरांना चौकशीचं समन्स पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर आताची सर्वात मोठी बातमी, रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। चाकणकरांना चौकशीसाठी एसआयटीनं समन्स पाठवल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। शिवनिका संस्थांच्या सगळ्या आजी माजी सदस्यांची चौकशी केली जाणार आहे। एसआयटीच्या फेऱ्यामध्ये सगळे येणार आहेत आणि त्याच दरम्यान रुपाली चाकणकरांची चौकशी होणार असल्याचं देखील बोललं जात होतं। आता याच संदर्भात चाकणकरांना चौकशीसाठी समन्स आल्याची माहिती देखील समोर येतेय। सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी होणार आहे, चाकणकरांना समन्स देखील आलेलं आहे। नक्कीच खरं तर आता रुपाली चाकणकरांच्या चौकशी होणार असल्याची आता रात्रीलायक सूत्रांची माहिती मिळाली आहे। एसआयटीकडून ही चौकशी केली जाणार आहे। याबाबत समज देखील रुपाली चाकणकरांना दिल्याचं देखील खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आहे। खरं तर रुपाली चाकणकरांचा आणि खरं त्यांचे ज्या संस्थेमध्ये त्यांची जी संस्था होती यामध्ये ते सदस्य होते आणि या सगळ्या सदस्यांची जी चौकशी आहे ती एसआयटीच्या मार्फत करण्यात येणार आहे। आणि यातच आता रुपाली चाकणकर देखील या सगळ्यामध्ये सदस्य होत्या, त्यामुळे त्यांची देखील चौकशी जी आहे ती होणार आहे। यामुळे आता ती चौकशी मुंबई किंवा नाशिकमध्ये होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळते आहे। सध्या यामध्ये सगळे जे सदस्य आहेत त्या सगळ्यांची चौकशी होणार आहे। नक्की सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर चाकणकरांना चौकशीसाठी समन्स आलेला आहे। खात्रीलायक सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। एसआयटी त्यांची चौकशी करणार आहे। तर शिवनिका संस्थांच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार आहे आणि याचमुळे रुपाली चाकणकरांनाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलेलं आहे।